ग्लोबल विजन फाउंडेशनचे परिमल प्रायमरी स्कूल आपले सहर्ष स्वागत करत आहे। या जगात माणसाची सुरुवात ही फारच आदिम स्वरूपात झाली। डार्विनच्या सिद्धांतानुसार माकडापासून आजचा प्रगत माणूस तयार झाला तेव्हा त्याला प्राथमिक गरज फक्त अन्नाचीच होती। नंतरच्या काळात वस्त्र आणि निवारा ह्या सुद्धा प्राथमिक गरजा बनल्या। आजच्या काळात शिक्षण आणि आरोग्य ह्या सुद्धा मूलभूत गरजा झाल्या आहेत। सुरुवातीच्या काळात हातावर आकडेमोड करणारा माणूस शिक्षणामुळे प्रगत झाला। शाळा महाविद्यालये सुरू झाली आणि त्यातून मिळणाऱ्या ज्ञानामुळे माणसाने आपले जीवनमान सुधारले। 18व्या शतकात पाश्चिमात्य देशात यांत्रिक क्रांती झाली। रोजच्या जीवनात करावयाच्या अनेक गोष्टी यंत्राद्वारे करता येऊ लागल्या आणि जीवनाचा वेग वाढला। चक्र, हवा भरलेले टायर, मोटर, वीज, बल्ब, वाफेवरचे इंजिन, कोळसा, पेट्रोल, डिझेल ही इंधने व त्यावर चालणाऱ्या मोटारी, विमानं, पाणबुडी, रॉकेट अशा अनेक नवीन गोष्टींचा शोध लागला। कॉम्प्युटरचा शोध लागल्यावर तर जीवन स्वप्नातीत वेगाने धावू लागले। इंटरनेटच्या शोधानंतर आणि व्हर्च्युअल रियालिटीच्या शोधानंतर माणूस आभासी जगात वावरू लागला। आता तर माणसाची विचार करण्याची शक्ती देखील यंत्राने काबीज केली आहे असे म्हणाव्यास हरकत नाही, कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे हेच तर आहे। रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्या मदतीने सर्व काही आपोआप करता येईल अशी खूपच दाट शक्यता आहे। त्यामुळे पुढील काळात माणसाला कोणते काम होणार आणि माणूस कामाशिवाय अर्थार्जन कसे करणार अशी भीती प्रत्येकाला वाटू लागली आहे। म्हणूनच ग्लोबल विजन फाउंडेशनने आता प्री प्रायमरी स्कूल, प्रायमरी स्कूल, सेकंडरी स्कूल, हायर सेकंडरी स्कूल, ज्युनियर कॉलेज, सीनियर कॉलेज असे सर्व स्तरावर शिक्षण देणाऱ्या संस्था स्थापन करण्याचे ठरविले आहे। यापैकी काही संस्था सुरू देखील झाल्या आहेत। या संस्थांमधून केवळ औपचारिक शिक्षणच देण्यात येत नाही, तर विद्यार्थ्याला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आवश्यक ते सर्व शिक्षण देण्यात येते। सध्याच्या काळात मेकॅनायझेशन, कॉम्प्युटरायझेशन, रोबोटिक्स आणि AI यामुळे एखाद्या उच्च शिक्षित व्यक्तीला देखील मला काही कामधंदा नोकरी मिळेल की नाही अशी भीती वाटत आहे। आजच्या जगात शिक्षण ही कोणा एका समाजाची किंवा देशाची मक्तेदारी राहिलेली नाही। इतर सर्व गोष्टींप्रमाणेच शिक्षणाचे देखील ग्लोबलायझेशन झाले आहे। भारत शिक्षणाच्या बाबतीत प्राचीन काळी खूपच अग्रेसर होता, परंतु विविध आक्रमणामुळे आणि पारतंत्र्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात भारताची पिछेहाट झाली। परंतु आता आपल्या येथे सुद्धा आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे आणि याची सुरुवात ग्लोबल विजन फाउंडेशन मध्ये करण्यात येत आहे। म्हणून आम्ही ग्लोबल विजन फाउंडेशनच्या संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची बालपणापासून तयारी करून घेतो आणि त्यामध्ये एखाद्या गोष्टीचा सर्व बाजूने समग्र विचार करून निर्णय कसा घ्यावा, अचानक उद्भवलेल्या परिस्थितीला आपल्या ज्ञानाच्या आधारावर कसे तोंड द्यावे, जीवनामध्ये शाश्वत मूल्य कशी जपावीत, समाजामध्ये वावरताना संवाद कसा ठेवावा, मानसिक संतुलन कसे राखावे आणि स्वतःची शारीरिक आणि बौद्धिक प्रगती कशी साधावी याबाबतचे ज्ञान देत आहोत। त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास आणि तो एक सजग आणि सक्षम नागरिक होण्यास निश्चितच मदत होईल याचा आम्हाला विश्वास आहे। तरी आपण आपल्या पाल्यास ग्लोबल विजन फाउंडेशनच्या प्री प्रायमरी स्कूल ते सीनियर कॉलेज संस्थांमध्येच प्रवेश घ्यावा असे आपणास नम्र आवाहन करण्यात येत आहे। ग्लोबल विजन फाउंडेशनमध्ये शिक्षण घेऊन आपल्या भविष्याला उज्ज्वल बनवूया।